RSS बीजेपीचं आणखी एक कुत्र भुंकलं. तसं हे नेहमीच भुंकते, मात्र यावेळी हे बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर भुंकलं. शरद पोक्ष नावाचं हे कुत्र थोडं वेगळं आहे, कारण याच्यामध्ये देशी कुत्र्याचे आणि विदेशी कुत्र्याचे दोनही प्रकारचे गुणधर्म आढळतात. कारण याची प्रजाती आहे सावरकर प्रजाती. म्हणताय की मनुस्मृतीने कुणामध्येच भेदभाव केला नाही, ती जाणणाऱ्यांनी ती वाचली नाही, अन्यथा जाडली नसती. तर हे बांडगुळा ऐक, द्विक त्रिक चतुष्कच पंचकच्च शतसमम मासस्य ऊर्ध्वे गृह्या दोर्ना नाम मनो पूर्वश. 8वा अध्याय श्लोक क्रमांक 142. आणि याचा अर्थ माहित आहे तुला काय होते बांडगुळा? याचा अर्थ होते की एखाद्या ब्राह्मणाने कर्ज काढलं तर त्याला मासिक व्याजाचा दर 2% असेल. जर एखाद्या क्षत्रियाने कर्ज काढलं तर त्याला मासिक व्याजाचा दर 3% असेल. जर एखाद्या वैश्याने कर्ज काढलं तर त्याला मासिक व्याजाचा दर 4% असेल. आणि त्याच ठिकाणी जर एखाद्या शूद्राने कर्ज काढलं तर त्याला मासिक व्याजाचा दर 5% असेल. काय आहे बांडगुळा? ऐक आणखी. ब्राह्मण दश वर्षंतु शतवर्षंतु भूमिपम पिता पुत्र बीजानी याद ब्राह्मणस्तु तयो पिता. 2रा अध्याय श्लोक क्रमांक 132. आणि याचा अर्थ असा होते की ब्राह्मण जरी 10 वर्षाचा असेल आणि क्षत्रिय जरी 100 वर्षाचा असेल तरी त्या दोघांमध्ये बाप आणि लेकराचंच नातं असेल. म्हणजे प्रत्येक क्षत्रियाने तो 100 वर्षाचा का असो ना, त्याने 10 वर्षाच्या ब्राह्मणाला सुद्धा बापच म्हटलं पाहिजे. हे आहे बांडगुळा मनुस्मृती. आणि स्त्रियांसाठी या नीच मनुस्मृतीने काय म्हटलंय हे जर तुला माहीत करून घ्यायचं असेल तर एक मनुस्मृती आण आणि तुझ्या पत्नी आणि मुलीला वाचायला दे. त्या दोघींनीही वाचल्यानंतर जर तुला चपला नाही मारल्या तर मग म्हणायचं. अन्यथा तुझ्यात हिंमत असेल तर या नीच मनुस्मृतीवर डिबेट करण्यासाठी माझ्या पुढे ये. आजपर्यंत मला अनेक न्यूज चॅनल्सनी डिबेटसाठी आमंत्रित केलं, मात्र मी एकाही ठिकाणचं आमंत्रण स्वीकारलं नाही. पण जर तू येत असतील तर मी नक्कीच आमंत्रण स्वीकारेल आणि तुला मनुस्मृती काय हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल.